नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कामाचा माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असताना आपण आपल्या 10 पाटामध्ये मिरची आणि भेंडीची लागवड केलेली आहे. म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया आहे ती. तर आता हे बॅक्टेरिया आपण ॲझोटोबॅक्टेरिया हे आपण कशासाठी सोडणार आहे, तर आता हे आपले जे काही पूर्वीचे आपले जे खतं टाकलेली आहेत आपण जमिनीमध्ये, तर हे ॲझोटोबॅक्टेरिया त्या खतांना आपटेक करण्याचं काम करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही झाडं आहेत याला जे फळ लागलेले, तर याच्यामध्ये कळी जास्त निघण्यासाठी पण हे काम रोल करते. मिरचीला पण मिरची जशी आहे ना, मिरचीला पण ना फुल जास्त लागण्याचं काम करते हे औषध. आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे. याचा रोल फक्त एवढंच आहे की जे काही हवेतला जो नायट्रोजन आहे हे डायरेक्ट पिकाला कमी प्रमाणात मिळतो. पण हे औषध जर जमिनीत सोडलं तर हे जीवाणू मेन म्हणजे जमिनीतले जीवाणू आहेत. तर हे जीवाणू काय करतात, नायट्रोजनला कलेक्ट करून ठेवण्याचं काम करतात आणि पिकाला पुरवायचं काम करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ॲझोटोबॅक्टर जे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया जमिनीमध्ये जे काही आपण पूर्वी जे काही खतं टाकलेली आहेत त्याचे जे काही औषध शिल्लक राहिलेले आहेत ते पण पिकाला आपटेप करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. झाडामध्ये ताकद राहते उन्हाची तीव्रता सहन करण्याची. अशा पद्धतीने हे आपण आणलेले 3700 रुपयाची किंमत आहे. शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला शेरो या ठिकाणी फ्रीमध्ये मिळालेले आहे. तर आपण हे 200 लिटर बॅरलमध्ये आपण हे 2.5 लिटरच टाकणार आहे. 2 टप्प्यामध्ये आपण याची हे सोडणार आहे रानामध्ये. तर चला आता मी तुम्हाला हे 200 लिटर बॅरलमध्ये हे अर्ध कॅन टाकून 2.5 लिटर टाकून तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. आता तुम्ही बघत असताना पाटाला पाणी आलेले आहे आपल्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या जे काही ॲझोटोबॅक्टर आहे हे जर कोणी वापरला असेल तर याचं प्रमाण वगैरे कसं असते कमेंट करून मला नक्की सांगा. याचे तुम्हाला जर जे काही फायदे आहेत हे जर माझ्यापेक्षा तुम्हाला काही माहिती असतील तर ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. 200 लिटरचा बॅरल आहे. आता आपल्या इथं काही टी वगैरे काही नाही, म्हणजे टी मध्ये हुसाच वगैरे काही नाही. इथं पाणी पाटातून पाणी आलेले आहे. तर आपल्याला आता 200 लिटरचा बॅरल भरायचे, पण आता आपण शेतामध्ये, तर आता आपण काही भरण्यासाठी बादली वगैरे काही आणलेलं नाही. तर आता हे रानामध्ये असताना आता ऐन टायमिंगला आपलं घर लांब आहे भाऊ. आता बॅरल तर भरायचे आपल्याला औषध सोडण्यासाठी. तर हे औषध सोडण्यासाठी आता ॲझोटोबॅक्टर आपल्याला सोडायचे, पण ॲक्च्युली असं झाले की आपण घरून बादली वगैरे काय आणलेलं नाही, बॅरल तर आपल्याला भरायची. तर आता ह्यो बॅरल भरण्यासाठी एक जुगाड तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो. आता हे औषध माराय, आता हे तुम्ही बघत असताना भेंडीचा प्लॉट आहे आणि मिरचीचा प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटला आपण औषध मारण्यासाठी येत असतो इथं. तर हे पंपाच्या खाली टाकण्यासाठी आपण ही पिशवीचा वापर करतो, म्हणजे जेणेकरून पंप खाली भरून नाही म्हणूनसाठी. तर ह्या पिशवीचा वापर आपण कसा करायला तुम्ही बघत असताना याचा वापर काय करायचा शेतकरी मित्रांनो, हे बॅरल भरण्यासाठी हे सोपं जुगाड आहे. हे फक्त काय करायचं, पाणी असं वाहत आहे ना त्या दिशेला फक्त अशी पिशवी धरायची आणि अशी पुढं वडीत आणायची. फक्त अशी पुढं वडीत आणली की याच्यामध्ये जवळजवळ शेतकरी मित्रांनो 1-1.5 लिटर 1-1.5 बादली तुमचं पाणी याच्यामध्ये हे होते. आणि याच्यात फक्त काय करायचं नाही, फक्त असं धरायचं आणि ह्या पद्धतीने फक्त पुढं थोडं वडीत आणायचं. तुमची पिशवी बरंच या फुल एक 3 ते 4 मिनिटामध्ये तुमची ही 250 लिटरचा बॅरल तुमचा भरतो शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघत असताना ते बघा अशा पद्धतीने तुम्ही अशा पिशवीचा, छोट्या पिशवीचा 25 किलोच्या पिशवीचा वापर करायचा. स्वस्तात आणि मस्त आहे हे जुगाड. आणि रानात असताना तर हे तुम्हाला उपयोगी येणार गोष्ट आहे. जरी बादली नसली तुमच्याकडे तरी बॅरल भरण्यासाठी हे जुगाड तुम्ही नक्की करा. शेतकरी मित्रांनो, बॅरल आपला भरून झालेला आहे. 2.5 मिनिटामध्ये बॅरल भरून झाला आहे आपला. अशा पद्धतीने तुम्ही बॅरल भरू शकता. 2.5 मिनिटामध्ये पिशवीच्या साह्याने तुम्ही बॅरल भरू शकता. झाकण काढले का? शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत असताना हे ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया ते आपण मिरचीसाठी सोडणार आहे. तर आता 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपण 2.5 लिटर टाकणार आहे. 5 लिटरचा कॅन आहे. तर ॲझोटोबॅक्टर आपण 2.5 लिटर याच्यामध्ये टाकतोय. त्याच्यावर मार्किंग आहे ना.
2.5 लिटर म्हणजे शेतकरी मित्र बघा याच्यावरती मार्किंग दिलेली आहे. ही एक म्हणजे 1 लिटर, हे 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर आणि 5 लिटर. आता तुम्हाला दिसतंय का नाही माहिती, उन्हामध्ये इथं दिसतंय औषध इथपर्यंत आहे म्हणून, कारण हे पांढऱ्या कलरचं असल्यामुळे. तर आता आपल्याला 2.5 लिटर टाकायचे, म्हणजे 1, 2 म्हणजे या इथपर्यंत आपल्याला टाकायची. ठीक आहे का, तिकून मारले का इथपर्यंत आपल्याला पण दिसते का. आता शेतकरी मित्रांनो हे 2.5 लिटर होते, एवढं आपण याच्यामध्ये वाचणार आहे. आता 2.5 लिटर ॲजोटेबॅक्टर मी वचित आहे याच्यामध्ये. हे बॅक्टर आहे शेतकरी मित्रांनो, एवढं काही विशेष नाही. जरी अंगाऊ इकडे तिकडे उडलं तरी असं काही याचा काय एवढा साईड इफेक्ट नाही, कारण हे ऑर्गॅनिक आहे. तोलून मग आपणच टाकायचं याला, कारण आपल्याला 2 वेळा याला सोडायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत असताना हे करेक्ट 2.5 लिटर आपण याच्यामध्ये हे ॲजोटेबॅक्टर टाकलेलं आहे. आता हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे, झालेलं आहे. तर आता याला हलवलं पाहिजे ना आपल्याला. हलवण्यासाठी मी खोरं घेऊन आलो. त्याला आता याला हलवण्यासाठी आपल्याला खोऱ्याची गरज आहे. तर खोरं आहे तिकडे, तर त्याला तर तुम्हाला जवळून पीक दाखवतो. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता जवळजवळ 2 महिन्याची मिरची झालेली आहे. आता हे बेड नसल्यामुळं, याला मल्चिंग नसल्यामुळं जरा ग्रोथ कमी याची. पण चला आपण पहिल्यांदाच केलेलं आहे, त्यामुळं मनासारखी माझ्या मनासारखी तरी ग्रोथ आहे याची. याला फळबिळ मिरचीला चांगलं लागलेलं आहे. तुम्ही बघत असाल भेंडीला पण फळ वगैरे चांगले लागलेले आहे. एक आता 12 भरलेले, एक 12 देतो. आता याला हलवण्यासाठी आपल्याकडे काठी नाही, याचा उपयोग 1 नंबर होतो शेतकरी मित्रांनो. हे बाजू खाली करायची, आणि आपण पवायला गेल्याच्या नंतर बघा खाली हात घालून आपण वर असं पाणी वर हे करतो. आता हे असं केलं ना बघा, तळातलं पाणी वर येते बघा, असं हुसाळे मारते ते. त्याला असं हलवायचं बघा, तुम्ही बघत असताना अशा पद्धतीने पार खालीवर औषध हललं जातं. काही करायची गरज नाही पडत. आपण बघा पावताना आपण खाली हात घालून असं करतो. शेम ह्या खोऱ्याने ती प्रोसेस होती याच्यामध्ये 200 लिटरच्या बॅरलमध्ये. बघत असाल तुम्ही, जवळून दाखवर बघा. खाली घातलं तळामध्ये ते बघा, वरती पाणी कसं हलतंय. झालं हलून आपलं. शेतकरी मित्रांनो एक वाफात आपला भरून गेलेला आहे, त्याला आपल्याला परतच्या वेळेस हे करावं लागेल. आता कॉक चालू करून देतो मी, आणि प्रोसेस चालू झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपला कामाचा माणूस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 8 दिवसामध्ये याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहे, की बुवा ह्या बॅक्टेरियाने आपल्या पिकासाठी याच्यापासून आपल्या पिकाला काय फायदा झाला आहे. 8 दिवसामध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध होईल. तुम्ही बघत असताना आपलं पीक आत्ता सध्या तो बॅरल दिसतोय तुम्हाला, त्या 200 लिटर बॅरलमधून आपण ॲजोटेबॅक्टेरिया सोडलेले. तर याचा परिणाम आपल्या पिकावरती काय होणार आहे हे तुम्ही नक्की बघा, हे प्रोडक्ट काय काम करते ते. धन्यवाद.